तर आता संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या। आणखी माहिती याबद्दल घेऊ, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, एकीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक सुरू आहे, दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अनिल परब वायबी चव्हाण सेंटरला गेलेत शरद पवारांच्या भेटीसाठी। काय घडतंय? सौरभ, संजय राऊत यांची गेल्या 3 तासांमधली 2 विधानं अत्यंत महत्त्वाची आहेत। सकाळच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की मातोश्रीवर 12:30 वाजता उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे आणि काही निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, काही निर्णय घ्यावा लागेल या बैठकीत, हे एक त्यांचं विधान। आणि आता जेव्हा ते मातोश्रीवर येतात त्यावेळेस ते म्हणतात की काही आतले आजार असतात, MRI एक्सरे हे काढावे लागतील आणि त्या आजारांवर उपाय शोधावे लागतील। त्यामुळे ही 2 विधानं आणि ही सूचक विधानं संजय राऊत यांची आहेत का? कारण अजूनही महाविकास आघाडीतला वाद तसाच कायम आहे, तो प्रत्येक क्षणाक्षणाला टोक गाठतो आहे। दिल्लीहून नेते येतात, शिष्टाई करतात, म्हणतात महाविकास आघाडीची तब्येत चांगली आहे, ठाकरे पवार यांना भेटतात, सगळं सुखरूप आहे असं सांगतात। पण 11 तास बैठक चालते आणि त्यात वादातल्या जागांवर तोडगा निघत नाही। राऊत या बैठकीतून 10:30 वाजता निघून जातात। सकाळी दिल्ली हायकमांडकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांविषयी तक्रार केली जाते। सगळं काही आलबेल नाहीये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून, हे यातून सगळं स्पष्ट होतंय। भले नेते थेट काही बोलत नसले तरी आता तातडीने बोलावलेली बैठक हे त्याचं एक उदाहरण आहे। आणि दिवाळी यायला अवघ्या काही दिवसांवर अंतरावर आहे दिवाळी, पण त्याआधीच महाविकास आघाडीत मतभेदांचे फटाके आतापासूनच फुटू लागलेले आहेत। बघा, जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे, 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत। असं असताना जवळपास 45 जागांचा महाविकास आघाडीत पेच आहे। 11 तास बैठक चालते, त्यात तोडगा निघत नाही। आज काँग्रेसचे राज्यातले नेते दिल्लीत जात आहेत, स्क्रीनिंग कमिटी यांच्याशी त्यांची त्या सगळ्या जागा वाटपावर आणि कोणत्या जागा किंवा त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा आहे। लवकरच उमेदवार यादी आणि मतदारसंघाची यादी जाहीर करायची आहे, फॉर्म्युला जाहीर करायचा आहे। महाविकास आघाडीत आलबेल नाही, पण महायुतीत आलबेल दिसतंय सध्या तरी, पण तिथेही मुख्यमंत्री पदाचा पेच आहे। शिवसेना शिंदे गट म्हणतोय की शिंदे यांचं मुख्यमंत्री पदासाठीचं नाव घोषित करा। तिथे जागा वाटपाचं सूत्र ठरल्याचं म्हटलं जातंय, पण तिथेही मुख्यमंत्री पदाचा पेच आहे। पण महाविकास आघाडीमध्ये बेसिक जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरूनच पेच आहे। विदर्भातल्या ज्या काही जागा आहेत, ज्यात 62 जागा आहेत, त्यापैकी 9 जागा शिवसेना युबीटीला हव्या आहेत। काँग्रेसची तयारी आहे, शिवसेना NCP मिळून फक्त 4 जागा ते देऊ शकतात। यावरून गेल्या काही दिवसांमध्ये जो पेच आहे तो अजूनही कायम आहे। मुंबईत बघा, शरद पवार यांचा मोठा प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे, मोठी साधारण 50 वर्षाहून अधिक काळ त्यांची राजकीय वाटचाल आहे आणि ते स्वतः महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांच्यात जर आता वाद शमवायचे असतील तर पवार यांनाच मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागेल। शरद पवार यांचं जागा वाटपाचं सूत्र अत्यंत क्लिअर आहे, त्यांना या महाविकास आघाडीत अपेक्षेपेक्षा जास्त जागा नको हव्यात। त्यांना साधारण 80 ते 85 जागांवर त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट, उमेदवार निवडून येण्याचा निकष, त्यांनी 80 ते 85 जागा लढवून जास्तीत जास्त म्हणजे 60 उमेदवार निवडून येतील, 60 आणि त्याच्या पुढे, अशी त्यांची स्ट्रॅटेजी आहे। आणि त्यानुसार ते प्रत्येक उमेदवार, प्रत्येक जागा ही व्यवस्थित निकष तपासून घेत आहेत। एकदम क्लिअर आहे NCP, पण शिवसेना युबीटी आणि काँग्रेस हे जागांवर भांडताना दिसत आहेत। शिवसेना युबीटी आणि NCP पवार गट यांच्यात जागा वाटपावरून फाईन ट्युनिंग आहे, पण काही जागा आहेत जिथे शिवसेना युबीटी आणि NCP पवार गट यांच्यातही वाद आहेत। उदाहरणार्थ श्रीगोंद्याची जागा, श्रीगोंद्याच्या जागेवरून साजन पाचपुते यांना शिवसेना युबीटीने उमेदवारी याआधीच जाहीर केलेली आहे। त्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती की अशा पद्धतीने उमेदवार जाहीर केले जाऊ शकत नाहीत। शरद पवार हे राहुल जगताप यांच्यासाठी आग्रही आहेत, तर तो एक तिथे पेच आहे। सांगोल्यातल्या जागेवरूनही पेच आहे। आपल्याला काही ज्या जागांवरून पेच आहे, पण शिवसेना युबीटी आणि NCPचं बोलणं सुरू आहे। मध्यंतरी म्हणजे परवा जेव्हा शिवसेना युबीटीने भूमिका घेतली की नाना पटोले जर बैठकीत असतील तर यापुढे बैठका होणार नाहीत,
त्या दिवशीही संजय राऊत आणि जयंत पाटील यांचं जागा वाटपासंदर्भात 4 तास बोलणं झालं. हे स्वतः संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या जागा वाटपावरून गेल्या काही बैठकांमध्ये तीव्र खटके उडालेले आहेत. नाना पटोले बैठकीतून निघून गेले होते, पुन्हा त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा बैठकीत आणण्यात आलं. काल संजय राऊत बैठकीतून 10:30 वाजता निघून गेले. एक चित्र असं समोर आणलं जातं की जे वाद शमलेले आहेत आणि नाना पटोले आणि संजय राऊत एकमेकांच्या गळ्यात गळे, हात मिळवतात, हस्तांदोलन, खेळीमेळीचं वातावरण असं दाखवलं जातं. पण हे फक्त कॅमेरा पुरतं होतं का? बैठकीत काही वेगळंच घडतं आहे. शिवसेना युपीटीच्या नेत्यांचं म्हणणं आहे 10-10, 11-11 तास बोलणी होतात, पण जागेवर तोडगाच निघत नाही, फक्त टाइमपास होतोय का? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी भूमिका घेतली होती की तुटेपर्यंत ताणू नका. 3 पक्ष आहेत, जागा वाटपात खेचाखेची होणार, पण तुटेपर्यंत ताणू नका. मग आता अशी वेळ आली आहे का? रमेश चन्नीथला यांची शिष्टाई कामी आलेली नाहीये का? आणि आता उद्धव ठाकरे काही निर्णायक भूमिकेच्या प्रयत्नात आहेत का? आणि महाविकास आघाडीतली जर फूट टाळायची असेल तर शरद पवार यांची मध्यस्थी कामी येईल का? कारण आज काँग्रेसचे सगळे राज्यातले नेते हे दिल्लीत आहेत. काँग्रेस हायकमांड पर्यंत राज्यातल्या नेत्यांची शिवसेना युपीटीनं तक्रार पोहोचवलेली आहे. हरियाणाचं सातत्याने उदाहरण दिलं जात आहे की हरियाणात काँग्रेस अति आत्मविश्वास होता, मित्रपक्षांना बरोबर घेतलं नाही आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात बघावे लागले. परिस्थिती असताना, विजयाची परिस्थिती असतानाही काँग्रेसला तिथे पराभव स्वीकारावा लागला. ते महाराष्ट्रात होऊ नये, मित्रपक्षांशी सामंजस्याने वागा असं सामनातूनही सुचवण्यात आलं होतं. कदाचित त्यावेळेस वाद म्हणजे काँग्रेस पुन्हा मित्रपक्षांशी जुळवून घेईल. शिवसेना युपीटी आणि अन्य मित्रपक्षांनी जी ताठर भूमिका घेतली होती त्यांना मित्रत्वाची आठवण करून दिली होती. हरियाणा निकालाचं आत्मचिंतन करायला सांगितलं होतं. आता त्या आत्मचिंतनाचं किंवा त्या सल्ल्यांचं काँग्रेसवर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाहीये आणि काँग्रेसला असं वाटतं आहे की तेच भाजपचा पराभव करू शकतात. पण शिवसेना युपीटीचं म्हणणं आहे की एकत्रित बरोबर. राहिलो तरच पराभव भाजपचा करणं शक्य आहे. त्यामुळे आम्हाला ज्या जागा हव्यात, रामटेक आणि अमरावती लोकसभेला आम्ही सोडलेली आहे, आम्ही त्याग केलेला आहे, तर विदर्भातल्या तुम्ही आम्हाला जागा का देत नाही आहात, हाही एक मोठा मुद्दा आहे. बरोबर. दिनेश, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. तर ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक सुरू आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांकडे गेलेले आहेत.